यानंतरची बातमी गाझामधून. हमास इस्रायलमध्ये युद्धविराम सुरू असताना कैद्यांची आणि ओलिसांची देवाणघेवाण सुरू आहे. पहिल्या टप्प्यात हमासनं सोडलेल्या ओलिसांमध्ये काही थाई नागरिकांचाही समावेश होता. या थाई नागरिकांच्या सुटकेनंतर त्यांची कुटुंबियांसह भेट घडवून आणण्यात आली. इस्रायलच्या शमीर मेडिकल केंद्रात थाई कुटुंबीय त्यांच्या सदस्यांची वाट पाहत होते. हे थाई नागरिक इस्रायलमध्ये शेतमजूर म्हणून काम करत होते. 2023 मध्ये हमासनं इस्रायलवर केलेल्या हल्ल्यादरम्यान हमासनं इस्रायली नागरिकांसह या थाई नागरिकांनाही ओलीस ठेवलं होतं. गेले 15 महिने ते हमासच्या ताब्यात होते. अखेर गेल्या आठवड्यात त्यांची सुटका करण्यात आली. त्यांच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत. जरी त्यांच्या कुटुंबियांची आणि त्यांची भेट झालेली असली तरी त्यांना थायलंडला परत कधी पाठवलं जाईल याबाबत अनिश्चितता आहे.